नमस्कार. कर्मचाऱ्यांकरिता आनंदाची बातमी आहे. डीए वाढीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या चक्क 13 भत्त्यांमध्ये वाढ झालेली आहे. सविस्तर वृत्त पूर्ण बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बंधूंनो, केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 50% पर्यंत वाढ केल्यानंतर इतर 13 भत्त्यामध्ये वाढ झाली आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात मोठी वाढ झालेली आहे. कोणत्या भत्त्यामध्ये वाढ झाली ते पाहूयात. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4% वाढ केल्यानंतर प्रथम सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार तसेच निवृत्ती वेतनामध्ये थेट वाढ झाली. त्यानंतर दुर्गम भागामध्ये कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात 25% वाढ लागू करण्यात येणार आहे, की 7व्या वेतन आयोगामध्ये नियोजित आहे. सदर दुर्गम भत्त्याची विभागणी 3 भागामध्ये करण्यात आली. याशिवाय 7व्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार महागाई भत्ता हा 50%च्या पार झाल्यानंतर घरभाडे भत्तामध्ये वाढ नियोजित आहे. यापूर्वी डीएचा दर हा 25%चा आकडा पार केल्यानंतर घरभाडे भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा घरभाडे भत्त्यामध्ये वाढ लागू करण्यात येणार आहे. याशिवाय केंद्रात महिला, दिव्यांग महिला कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी मिळणारा विशेष भत्ता, शिक्षण भत्ता, पाल्यांना मिळणारा भत्ता, घरभाडे भत्ता, ड्युटी भत्ता, गणवेश भत्ता, प्रतिनियुक्ती भत्ता, वाहन भत्ता, NPS मधील सरकारचे योगदान अशा भत्त्यामध्ये 25%ची वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा प्राप्त झालेला आहे. 8व्या वेतन आयोगाचा प्रस्ताव. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2026 मध्ये नवीन वेतन आयोग लागू करण्याच्या अनुषंगाने यावर्षी 8व्या वेतन आयोग समितीची स्थापना करण्याचा प्रस्ताव केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून तयार करण्यात येत आहे, अशी हे आत्ताची वृत्त. तर आता पाहण्यासारखे आहे की केंद्रामध्ये हे सगळे भत्ते वाढल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार केव्हा आपल्याला हे भत्ते लागू करतो, हे पाहण्यासारखी गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटते? आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स करून लिहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.